नमस्कार, मी वांगणीकर योगेश आणि स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी आहे वांगणी वेस्टला. वांगणी वेस्टला गाव आहे, सध्या नावलौकिक आहे, चर्चेत आहे, ते म्हणजे पाषाणे गाव. आणि पाषाणे गावमध्ये आहे मित्रांनो आज सध्या. आणि पाऊस भरपूर पडतो आहे, रात्रभर पाऊस पडतो आहे, थैमान घातलं आहे पावसाने. सध्या आता थोडा कमी आहे, पण आपण निघालो आहे, छत्री घेतली आपली, बघा छत्री आहे. आणि आजचा ब्लॉग असणार आहे आपला काराव डॅमवर चाललो आहे. सो मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो आता आपण व्हिडिओला सुरुवात करतो. आजचं क्लायमेट काय भारी आहे बघा ना, सगळीकडे हिरवगार पूर्ण झालं आहे. आणि हा आपला समोरचा मित्रांनो समोर दिसतो ना तुम्हाला, हा माझा कॉम्प्लेक्स आहे. सो आता आपण निघतो आहे जायला. हा जो रस्ता आहे ना मित्रांनो, तो पायी रस्ता म्हणजे डांबरीकरण नाही, हा शॉर्टकट रस्ता केलेला आहे, तिथून आपण चाललो आहे. आणि हा बघा समोरचा जो कॉम्प्लेक्स हा हिमालय कॉम्प्लेक्स आहे. हा सुरुवातीचा कॉम्प्लेक्स म्हणजे मिनिमम याला 7-8-10 वर्ष झाले असलेला कॉम्प्लेक्सला. आणि 2-2 माळ्याच्या बिल्डिंग आहेत त्या, पण आता सध्या बंद आहेत इकडचे फ्लॅट वगैरे, जास्त कोण राहत नाही इथे. सो आता आपण चाललो आहे. क्लायमेट बघा वांगणीचा, पाषाणे गावचा, खूप भारी आहे क्लायमेट. पाऊस सध्या जास्त, त्याच्यामुळे काय आलं की कॅमेऱ्याला जरा माउचर पकडला आहे. मला कमेंट करून सांगा मित्रांनो की माउचर न पकडण्यासाठी, सेफ्टीसाठी जो बॅक कॅमेरा आहे त्याला काय करता येईल, कमेंट करून नक्की सांगा मला. हे बघा आता समोरच इथे हा रस्ता आहे, पण रस्त्यामध्येच इथे पाणी भरलं आहे. इथे दुकानं होती पहिला, दुकानं वाटतं बंद झालं, कदाचित इथे पाणी भरल्यामुळे दुकान बंद, शटर डाऊन झालेलं आहे. हे बघा पाणी. आता आपण जायचं कुठून, मधून जाऊ शकतो काय, पाण्यामधून नको, साईडने जाऊया आपण इथून. Oh my God. स्लो स्लो स्लो. हे बघा पाणी, तलाव झाले पूर्ण इथे. इथे दुकान आहे, 2 दुकान ते पण बंद झालेत, पाण्यामुळे बंद झाले. हा रस्ता आहे इथून, पण पाणी असल्या कारणाने काय जाऊ शकत नाही, काय आतमध्ये काय जनावर वगैरे असेल तर. आपण आता आलो आहे रस्त्यावरती. हा बघा हा रस्ता आहे, म्हणजे हा मगाशी आता आपण जो आलो तो शॉर्टकटने आलो. हा रस्ता जो आहे तो हा लॉंगकट रस्ता आहे, पण हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे पूर्ण. हा बघा. सो आता आपल्याला जायचं आहे या कॉम्प्लेक्समध्ये, जायचं आहे म्हणून. हा रस्ता मी तिथं जातो, तो काराव साईडला जातो आहे. हा बघा हा समोरचा, आणि हा इथं आहे कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्सच्या आतमधून आपल्याला आता जायचं आहे आतमध्ये. तिथून विचार येते, इथे बघा बॅनर लागला आहे राहुल शेठचा. इथे राहुल शेठ विसे माझी सभापती आहेत ते कर्जतचे, आणि एक सामाजिक कार्यकर्ते. त्यांचा बड्डे होता गेल्या 27 तारखेला, त्याच्या कारणाने बॅनर लावला होता. मावशी, आपल्याला ना इथे जायचं हो, डॅमच्या इथे डॅम आहे ना वरचा आपला, डॅमच्या खाली पाणी आहे ना, धबधबा खालच्या साईडला, तिकडून जायचं. हा इथून जायला रस्ता आहे का इथून खालून, इथून आहे नदीमधून काहीतरी जायला? नाही आहे का? ना हा इथून लास्ट टाइमला मी गेलो होतो इथून तुलसी विसिटीमधून, तुलसी विसिटी. हा तुलसी विसिटीच आहे ना हा? ओके ओके. हा ना, इथून आहे रस्ता ना जायला? हा लास्ट टाइमला गेलो होतो, पण मला कॉम्प्लेक्स मला वाटलं पुढचा कॉम्प्लेक्स की ह्या कॉम्प्लेक्समध्ये जायचं. ह्याच ना? ओके ओके चालेल. सो हाच तुलसी विसिटी कॉम्प्लेक्स, याच्या आतमधून आपल्याला जायचं आहे. म्हणजे जो काराव डॅम जो आहे ना त्याच्या पायथ्याशी जायचं, म्हणजे पाणी आपल्याला कसं बघता येईल, कसं पडतं पाणी, आणि आपल्याला बघता येईल की नेचर कसं आहे तिकडचं काराव डॅमचं. सो चला एंट्री मारतो आता तुलसी विसिटी कॉम्प्लेक्स. हा शॉर्टकट रस्ता आहे ॲक्च्युली, आहे तिकडून जायला वरतून, पण तो तुम्हाला दाखवलं मग अशी, जो गावात जातो रस्ता, तिथून पूर्ण फिरून जावं लागेल आपल्याला. पण हा जरा शॉर्टकट आहे, जंगलामधून जायचं आहे आपल्याला.
तुलसी वी सिटीचं बुकिंग ऑफिस बघा, काय खतरनाक बांधलं आहे. असं एक महलच वाटतं बघा ना मोठा. हे सेल्स ऑफिस आहे. त्यांचा जो बँक्वेट हॉल जो आहे ना खूप मोठा आहे आतमध्ये. आणि हे बायची एंट्री बघा काय भारी आहे. तुलसी वी सिटी कॉम्प्लेक्स. आतमध्ये पूर्ण लग्न पण करू शकतो, एवढा मोठा हॉल आहे आतमध्ये. क्लब हाऊस आहे पूर्ण बघा, काय भारी दिसतोय क्लब हाऊस पूरा मोठा. पाऊस पडतोय जोरात, पावसाने जोर लावलाय आता. तुलसीचे बघा, तुलसी वी सिटीचे कॉम्प्लेक्स बघा काय भारी बांधले. पावसाने बाई लय एकदम जोर पकडला आहे. क्लायमेट बघा काय भारी आहे. वांगणी क्लायमेट नेचर. हा बघा, हा बहुतेक हा रस्ता आहे जायला. दिसतो तुम्हाला इथून बघा, हा रस्ता आहे. झूम केलं तर लगेच ब्लर आलं आहे, कारण का माउचवर पकडला ना कॅमेरा, त्याच्यामुळे थोडंसं. त्याच्यामुळे मी आता ना हा कॅमेरा परफेक्ट आहे ना, क्लॅरिटी पण चांगली आहे. सो हा बघा, हा मागचा रस्ता आहे. आणि इथून आपल्याला आता जायचं आहे डॅमच्या पायथ्याशी. सेकंड टाईम चाललो आहे मी, पण काय बघूया. रस्ता जंगलामधून आहे, तो प्रयत्न करू ब्लॉग बनवायचा आपल्याला. ही जी शेवाळी आहे बघा, ही जी शेवाळी नाही लागली, त्याच्यावरून पाय घसरतो. जायचं आहे. कुठून जायचं आहे? हा रस्ता वाटतं बहुतेक, हा रस्ता. रस्ता काय आपल्याला माहिती नाही, पण आता आपण चालू आहे जंगलामधून. बघूया काय होतं आहे पुढे. रस्ता आपल्याला एक सापडला आहे इथून. हा बघा, हा रस्ता इथून जो रस्ता आहे इथून आपल्याला आता. हा आता रस्ता पकडून आपण जाऊया पुढे. कोण जर आपल्याला भेटलं पुढे तर मग त्याला विचारू आपण की जाण्याचा मार्ग परफेक्ट कुठचा आहे. बहुतेक मला असं वाटतं की आपण राईट रस्त्यावरती आलो आहे, ट्रॅकवरती आलो आहे बहुतेक. आता इथे दोन रस्ते आहेत. आईला इकडं जायचं की इकडे जायचं काही कळत नाही आहे भाऊ. हा एक रस्ता इथे आणि हा एक रस्ता आहे. काम करू आपण राईट साईडवाल्या रस्त्याने जाऊ. आपण बघूया, पुढे एक माणूस आहे, त्याला आपण विचारू. मित्रांनो, ॲक्च्युली हा ब्लॉग जो आहे तो तुमच्यासाठी बनवतो आहे. माझे जेवढे पण सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूवर्स असतील त्यांच्यासाठी. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की आजचा ब्लॉग कसा वाटतो आहे. कारण का आपण जंगलातून चाललो आहे, रस्ता आपल्याला माहिती नाही, खाली चिखल आहे. तो रस्ता आपल्याला माहिती नाही, जंगलातून चाललो आहे आपण. अरे बापरे. तर रस्ता भेटला की नाही माहिती नाही, पण शोधू आपण. सो मला कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. बहुतेक मला असं वाटतं की आलो आहे आपण, कारण का पाण्याचा जो खळखळ जो आवाज आहे ना, पाण्याचा जो खळखळ आवाज तो आता मला यायला लागला आहे. कदाचित मला असं वाटतं की मी आलो आहे बहुतेक इथे, जवळ आलो आहे. नाही, हा तर हा छोटा डॅम आहे इथे बघा. अरे बापरे, शट. त्यामुळे एक माणूस आहे, त्याला विचारूया आपण. हा छोटा डॅम इथे. जर आपण इथे पाय देऊ थोडेसे. समोर एक गृहस्थ भेटलेत आपल्याला, तेव्हा दिसेल तिथे. तर त्यांना आपण विचारूया. काका भेटले, त्यांना विचारू आपण की जायला कसा रस्ता आहे तो. याहू आले, जवळ आले. आपल्याला ना तो कारावचा डॅम आहे ना, त्याच्या खाली जायचं, खाली पायथ्याशी. तिथे पाणी येतं ना, तिथे जायचं. तर जायला कुठं रस्ता आहे काय माहिती तुम्हाला? कारावच्या डॅमच्या खाली पाणी जिथून येतं ना, आपलं हे पाणी येतं ना पुढे, तिथे जायचं आहे खाली. तर हा रस्ता परफेक्ट आहे तो. हा इकडे रस्ता परफेक्ट आहे. हा ना, जाईल ना सरळ. ओके, चालेल. हां चला. काय कोणती भाजी? मी शिवचा कॉम्प्लेक्स. हो. तुम्ही काय करता इथे? होय का, ही पूर्ण जागा तुमची आहे? काय लावलं आहे? शेवगा लावला आहे. हां का? हां हां, बरोबर. हां का? पुढच्या वर्षी आम्हाला खायला भेटेल शेवगा. हो चालेल, थँक्यू. ओके, हां चालेल.
हां ओके ओके चालेल. चला थँक्यू. सो त्यांनी मला आता चांगलं गायडन्स केलं बाबांनी. त्यांची ना इथे जागा आहे ह्या साईडला वरती, तर त्यांनी शेवगा लावला आहे आणि शेवगा मला बोललं की भेटेल तुम्हाला खायला लवकर. तर पावसाळ्यामध्येच लावतात ना ते. सो चला आता आपण जाऊया. रस्ता आपल्याला भेटला आहे, त्यांनी सांगितलं आपल्याला रस्ता, हा रस्ता पायवाट आहे वरती जायला. आज आपण डॅमवर जात नाही. डॅमवरचं जर पाणी जिथून पडतं आहे ना खाली, तो नेचर एकदम म्हणजे क्लास आहे, एकदम म्हणजे बघण्यासारखंच आहे, एकदम खूप जबरदस्त आहे. सो तो आज आपण बघणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये. छोटे छोटे बघा नाले तिथे, वरतून पाणी येते, हे सगळं जंगलामधून पाणी येते वरतून. वांगणी वेश पाषाणी गाव खूप जबरदस्त आहे इकडे. आता सध्या पावसाचं एवढं जबरदस्त वातावरण आहे ना, पाऊस धोधो पडतो आणि त्याच्यामध्ये फिरण्यासारखं भरपूर आहे. इकडे डॅम आहे, परत वनलक्ष्मी वॉटरफॉल आहे, धबधबा आहे वॉटरफॉल वनलक्ष्मी, आणि फार्म हाऊस पण भरपूर तिकडे, आणि एकदम रिजनेबल फार्म हाऊस. एवढे जास्त पैसे नाही आहेत. हे इथे ना कोणतरी जाळी लावले मासे पकडण्यासाठी बहुतेक असं वाटतंय मला. माशांची जाळी लावली इथे बघा. हां माशांसाठी जाळी लावली. आता मासे आहेत की नाही काय माहिती. एवढं जाळी लावलं, कशी लावले बघा तिथे. इथून पाणी येते वरतून पूर्ण. नजारा बघा मित्रांनो काय आहे पाषाणी गावचा. आता मी सध्या कारागावच्या दिशेने चाललो आहे. खूप खतरनाक एकदम. आता जरा कॅमेऱ्याला मावशी आता कमी पकडलं, म्हणजे गेला मावशीवर पकडलेला होता गेला. सो आता आपण नाही आहे थोडासा. चला आपण जातो आता वरती, लवकरात लवकर जाऊ, नाही तर संध्याकाळ रात्र झाली तर मग आपल्याला परत यायला थोडासा प्रॉब्लेम होईल. सो आपण जाऊया आता लवकर लवकर. सो आता इथे आपल्याला ना गावची पोरं भेटली, त्यांना आपण विचारू जरा. म्हणून इथे डॅमकडे जायला काय रस्ता आहे का? डॅमला म्हणजे जे आपलं पाणी ओव्हरफ्लो होतं ना डॅमचं, तिथे जायला आहे रस्ता. इथून सरळ आहे का? थँक्यू. व्हिडिओ कसला? मी व्हिडिओ बनवतो रे, ब्लॉगर. वांगणीकर योगेश. हां चॅनलचं नाव आहे. कुठून जायचं आहे? सरळ जावा. हां डायरेक्ट म्हणजे तो पाणीमध्ये ओव्हरफ्लो होतं. हा ओव्हरफ्लो होते. इथून समोर दिसेल तुम्हाला वरती चढलं. ओके ओके थँक्यू. आणि हे काय बांधलं का सांगू शकतो? हे समोर हे जे हे बांधलं आहे ना, हां फार्मसी. फार्मसी आहे का इथे? हां काय. सो चला हाच रस्ता परफेक्ट आहे आपल्याला वर जाण्यासाठी. आता जो हा रस्ता केला आहे ना पायवट आहे बहुतेक, पण हा पहिला रस्ता असा नव्हता, पूर्ण जंगल होतं इथे. लास्ट टाईमला आलो तेव्हा मी जंगलामधून आलो होतो. सो पाण्याचा आवाज येतो बघा. वाव डॅम बघा दिसतो तुम्हाला इथे. सो आपण जाऊया आता वरती. काराव डॅम आहे पूर्ण हा. हे जे तुम्हाला सपाट रस्ता तुम्हाला दिसतं ना इथे वरती, हा पूर्ण काराव डॅम आहे. काराव डॅम हो. तर आपलं ॲक्च्युली आता खाली जायचं आहे. आता रस्ता इथे आपल्याला रस्ता मिळाला आहे इथे, पण आता आपल्याला खालच्या साईडला जायचं आहे, जिथून पाणी आपल्या इथे ह्या साईडला जायचं आहे. पण तो आता कसं जायचं तो आता आपल्याला बघायचं आहे. आपण आता परत रिटर्न जाऊया, थोडासा खालून जाऊया, कारण का रस्ता इथून रस्ता नाही आहे डॅमच्या ठिकाणी जायला. सो आपण थोडंसं आता ट्रॅक चेंज करू जाण्यासाठी. बघा इथे बहुतेक रस्ता आहे छोटासा एक. इथे आहे वाटतं पायवाट थोडीशी, इथून आपण जाऊया खाली. जंगलामधून चाललो आहे मित्रांनो. प्लीज कमेंट करा जास्तीत जास्त, आणि आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, कारण का हा ब्लॉग खास मी तुमच्यासाठी बनवतो आहे. जे पण मुंबईत राहतात त्यांना नजारा बघायला मिळत नाही. सो जबरदस्त डॅम आहे काराव डॅम. तो आजचा आपण बघणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये. कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. वांगणीकर योगेश. फायनली आपण आलो आहे लोकेशनला. हा जो मित्रांनो डॅम आहे ना, तो हिडन डॅम आहे, म्हणजे कोणाला जास्त माहिती नाही, आणि या ठिकाणी कोणी यायचा प्रयत्न पण करत नाही, आणि
मोस्टली येतच नाही कोणी इथे या साईडला, माहिती नाही कोणाला. पण आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे की हा नक्की जो डॅम आहे तो आहे कुठे. काराव डॅम याला बोलतात, काराव डॅम. असा नजारा मित्रांनो तुम्ही कधी बघितला आहे का? बघा काय खतरनाक, एक नंबर आहे नजारा. बघा ना कसं फोर्सनी पाणी पूर्ण येतं आहे. इथे आंघोळ वगैरे करायला आहे आणि पाणी एकदम मित्रांनो तुम्ही बघाल ना एकदम स्वच्छ पाणी, एकदम क्लीन पाणी आहे. बघा ना एकदम क्लीन आहे. आणि बघा काय नजारा आहे. ओ शट यार. चला जाऊया आपण वरती. इथे काही मुलं जे आहेत ते स्विमिंग करतात, पोहत आहेत इथे. आपण या पाण्यातून जाऊया आता. थोडा कॅमेरा आपल्याला सांभाळायला लागेल. मी आलो इथून शिवस्तव हां. सो हा बघा काय नजारा एक नंबर आहे. हा कुठं हा रस्ता इथून तुम्ही आलात कुठून? वरतून आलात तुम्ही इथून? हां का? नाही हा रस्ता हा इथून शॉर्ट. तू राहिला कुठे आहे? वांगणीला कुठे? ईस्टला की वेस्टला? इकडे वेस्टलाच आहे. कुठे? 5 नंबर म्हणजे स्टेशनच्या जवळ आहे का? स्टेशनच्या जवळ आहे. ठीक आहे. हां हां माहिती आहे ना. हां का? नाही ॲक्च्युली ना इथून रस्ता शॉर्टकट आहे. डायरेक्ट तुम्ही कुठे पडला माहिती आहे का? आपल्या जो तुलसी विसिटी आहे ना. अच्छा अच्छा, मग इथून जायला नाही आहे. हा तुम्हाला परफेक्ट आहे. हे वरती स्विमिंग वगैरे करतात लोक, पोरं वरती स्विमिंग करतात पोरं. आपण ये ना, हाईट कमी आहे. बोलवते ना हाईट कमी आहे, काय नाही टेन्शन नाही. सो हे आहेत वांगणीतली पोरं, आपलीच पोरं आहेत वांगणीतली. स्विमिंग करतात. माझी पण इच्छा झाली स्विमिंग करायची, पण यार जायला रस्ता आहे का वरती? जायला रस्ता आहे वरतून इथून? आहे ना? चला आपण जाऊया वरती मित्रांनो. इथून जाऊ वरतून? हां का? ओके. आणि इथून जायला झालं ना? ओके चला आपण इथून जाऊया. हा रस्ता आहे इथून जायला. हा इथून रस्ता आहे, पण आपण ह्या रस्त्यानेच आपण जाऊ इथून. हा परफेक्ट रस्ता आहे. पाण्याचा फ्लो मित्रांनो जास्त आहे. हां बघा पाण्याचा फ्लो बघा. पाय गेला खाली. हॅलो नैया पार हो गई अपनी भाई. नैया पार झाली आपली. सो चला आता आपण जाऊ वरती. पाण्याचा फ्लोज बघा ना काय जबरदस्त पाणी बघा कुठे येतं. वरती हा डॅम आहे आणि डॅमचं पूर्ण जे पाणी जो मित्रांनो आहे ना ते पूर्ण खाली येतं आणि सरळ खाली जाऊन आहे ना जी उल्हास नदी आहे ना त्या नदीला हे जाऊन जे पाणी इथून मिळतं. नजारा तुम्ही बघा मित्रांनो काय खतरनाक नजारा आहे. हिडन डॅम आहे, काराव डॅम याला बोलतात. पाणी फुल फोर्सने येतं. इथे पोहण्यासाठी पण आहे इथे. आपण आता वरती जाऊया, डॅमच्या वर जाऊया. इथून आहे थोडासा पायवाट आहे, थोडंसं हिल आहे म्हणजे चढण आहे थोडंसं, पण जाऊ आपण काय हरकत नाही. तर आपण पाण्याच्या जवळ आलो बघा ना. पाण्याचा जेवढा आवाज जबरदस्त येतो आहे त्याच्यामुळे माझा आवाज कमी झाला आहे त्या पाण्यामुळे. चला आपण जाऊया वरती. चढण्यासाठी आपण छत्रीचा सहारा घेतला बघा. हो काराव डॅम बघा. थोडंसं इथे शेवायला लागले. फायनली आपण आलो आहे मित्रांनो डॅमवरती. जिथून पाणी जिथून स्लो होतं, ओव्हरफ्लो होतो ना
आपण त्या ठिकाणीवर आलो, त्या ठिकाणी आलो आपण. मुलं मस्त, गावची मुलं बघा मजा घेतात. हे बघा माझ्या कॅमेऱ्याने थोडंसं मला सपोर्ट नाही करत आहे, झूम कॅमेरा. अजून थोडंसं आपण जवळ जाऊया. एवढी जबरदस्त मजा. पाण्याच्या खाली तुम्हाला इथे बसायला मिळते. मुलं बघा काय मजा करतात इथे. पूर्ण जे डॅमचं स्लोपपासून वरतून पाणी पडतं खाली, फुल भारी बघा. आणि हे जे पाणी आहे ना खासियत आहे. हा जो कारो डॅमचा कसा वाटला म्हणजे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला वांगणीकर योगेशच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आता आपण जातो वरती. वरचा नजर आता आपण बघूया. माझी ॲक्च्युली प्लॅनिंग होती वरतून यायचा, पण वरतून आल्यानंतर विचार केला मी थोड्या वेळाने की बाबा आपणच खालूनच जाऊया, कारण आपल्याला खालचं शूट करायचं आहे, खालचा ब्लॉग करायचा आहे. पण इथे आल्यानंतर मला कळालं की बाबा हा एक रस्ता आहे शॉर्टकट जो आपल्याला वरती डॅमवरती सोडेल. बरं आलं मी खालून आलो, म्हणजे आपल्याला दोन्ही पण शूट करायला मिळालं. हा बघा, हा आहे वरचा नजारा. बघा काराव डॅम. मित्रांनो आपण आता आलो आहे वरती. हे बघा पूर्ण डॅम आहे. इथून पाणी जे ओव्हरफ्लो होतं खालच्या साईडला, आणि आता आपण वरती आलो. आता ही मुलं आहेत ना पाण्यामध्ये उडी मारणार, स्विमिंग करते बघा. आता हा बघेला बघितलं, हे आपली गावची अतरंगी पोरं. खाली भरपूर खोल आहे. बघा हाही गेला, ही अतरंगी पोरं गावची. हा बघ तिसरा गेला. अशी मित्रांनो तुम्हाला माझ्या फक्त गावच्या ठिकाणीच मिळेल, आणि खास करून वांगणी वेस्टला पाषाणे गाव. सो हा बघा एवढी खतरनाक मजा ना मित्रांनो तुम्हाला फक्त या साईडलाच मिळणार आहे. खाली खाली किती खोल आहे? 15 फूट असेल. हा खाली 15-20 फूट आहे. म्हणजे 15 मित्रांनो 20 फूट खाली खोल आहे. विचार करा. आणि मस्त मजा घेतात बरोबर. मी पण पोहलो असतो, पण काय आपल्याला आता आज ब्लॉग बनवतो ना, त्याच्यामुळे आपण पोहत नाही. आता फक्त आपण ब्लॉग बनवतो. पण नेक्स्ट टाईमला आपण मित्रांनो येऊ ना, तेव्हा नक्की स्विमिंग करू इथे त्या साईडला. हा पूर्ण डॅम आहे काराव डॅम. बघा पूर्ण एकदम खूप लांब आहे. इथे मित्रांनो हा ब्रिज आहे. काराव डॅमच्या मध्येच ब्रिज तयार केलं आहे ते. आपण जाऊया पुढे जरा. इथे काय मच्छी पकडत आहे? भेटले का आता आलं? आता आलं आहे? हां का? आहे का मोठे मोठे मासे आहेत? हां. सो मच्छी पकडायला आले तिथे. हे बघा काराव डॅममध्ये तुम्ही मध्ये बघाल ना, इथे एक घर आहे त्या साईडला. इथे मशीन लावलं. बापरे खाली बघा काय खोल आहे. घेऊन कोण दाखवलं मला खाली तर दिसणार आहे तुम्हाला. काय एवढं खोल आहे खाली. आतमध्ये मशीन लावले. कशासाठी लावले माहिती नंतर ना. इथे बघा ह्या साईडला ना एक फिश फार्मिंग आहे. थोडं झूम करतो तुम्हाला. बघा फिश फार्मिंग आहे. इथे फिश पकडली जाते आणि आतमध्ये सोडतात, आणि सोडल्यानंतर मग त्याचं जे पालनपोषण आहे ना ते करतात, आणि वाढल्यानंतर त्याची वाढ झाल्यानंतर मग ते मार्केटमध्ये विकतात. ते इथं केलं जातं. ते समोर घर आहे आतमध्ये. फिशिंग फार्मिंग म्हणजे माशांची पैदाश करतात इथं, आणि त्यांना वाढवतात. वाढल्यानंतर मग मार्केटमध्ये विक्रीला पाठवतात.
सो चला आता आपण जाऊया. पण माझी एक मित्रांनो हंबल रिक्वेस्ट आहे या यूट्यूबच्या माध्यमातून आणि या ब्लॉगच्या माध्यमातून की येऊ नका या साईडला. जर आलात तर स्वतःच्या रिक्सवरती या, कारण का थोडंसं डेंजर आहे या साईडला. मोठं तलाव आणि खूप खोल आहे. दादा मच्छी वगैरे भेटली का? हां का? कुठून आलात तुम्ही? आलात कुठून? ब्लॉग बनवते हो. कुठून आलात? वागणीवर आला. वांगणीवरून आलं? हां का? बघू दाखव फिशिंग कोणती. आधी तो गाल बनवून ठेवतात. अच्छा, अजून भेटली नाही? भेटली नाही, आता तर गाल बनवून ठेवतात. अच्छा, गल बनवत आहे का? हां का? आहेत का मोठे मोठे मासे? मोठे आहे. हां का? अगदी आपल्याच मोठा मोठा आहे. काय असं आहे. भेटतात का मासे? भेटतात ना, हां का? रात्री भेटतात. म्हणजे आता लावून ठेवलं की रात्री भेटणार? आता पण भेटत पाहिजे 7 वाजतात. 7 वाजता भेटतात. हां का? 7 वाजता ते 9 वाजतात भेटतात. हां. मग ते किती गळ लावता? किती 2 लावतात. हां का? मग फिशिंगला काय खाणं काय? फिशला खाणं काय माशांना? काय तो आपला पोराचा बालवाडीचा आहे ते खाणं. अच्छा, हां काय? बालवाडीचं ते काय मिळतं ते? हो आपण खातो. हां का? सो बघा इथे फिशिंग चालू आहे. ते चाललात काय? हां का? हां. सो आता आपण पण मित्रांनो जाऊया. संध्याकाळची वेळ झाली आणि काळोख होईल इथे. आता निघूया आपण पण. क्लायमेट कसं वाटलं मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आणि वांगणीकर योगा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा. चाललेत पोरं आता आपल्या घरी ढोणेगावचे. सो मित्रांनो आता व्हिडिओला आता इथे शेवट करतो आहे. भेटू आपण आता पुढच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.